नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे दैनंदिन जीवनात रोज वापरले जाणारे इंग्लिश शब्द. इंग्लिश बोलायला शिकूयात. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. तर मुलांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते डेली यूज इंग्लिश सेंटेन्स, परंतु भरपूर जणांचा हाच प्रॉब्लेम होता. ते सेंटेन्स मध्ये इंग्लिश वर्डचे अर्थच माहिती नव्हते. त्यामुळे ते वाक्य कसं बनवायचं काय, जर आपल्याला इंग्लिश वर्ड्स आणि त्याचा मराठीत अर्थ माहित नसेल तर आपण इंग्लिश बोलू शकत नाही. त्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे डेली यूज इंग्लिश वर्ड्स, जे की आपण दैनंदिन जीवनात रोज वापरतो. आज आपण पाहणार आहोत रोज वापरले जाणारे इंग्लिश वर्ड आणि त्याचा मराठी अर्थ व त्यापासून कसे तुम्ही सेंटेन्स तयार कराल ते मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. सपोज इंग्लिश वर्ड आहे बिसाइड. त्याचा मराठी अर्थ काय आहे? बाजूला. म्हणजे बाजूला बसणे, बाजूला एखादी वस्तू असणे, त्यासाठी आपण काय वापरतो? बिसाइड. तर हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये तुम्ही कसं बोलाल? एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. गौरी अँड सीमा सिट बिसाइड्स इच अदर. म्हणजे काय? गौरी आणि सीमा हे एकमेकींच्या बाजूला बसलेले आहेत. बिसाइड या शब्दाचा अर्थ कळाला. आणि त्यापासून सेंटेन्स तुम्ही कसं तयार कराल तेही लक्षात घ्या. सेकंड आहे आलो. आलो म्हणजे काय? परवानगी देणे. एखाद्या गोष्टीची आपल्याला परवानगी पाहिजे असेल तर त्यासाठी कोणता इंग्लिश वर्ड यूज कराल? तर आलो. तेच फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते इंग्लिश मध्ये त्याचं सेंटेन्स. दे डोंट अलो पीपल टू स्मोक इन दिस हॉटेल. म्हणजे त्या हॉटेलमध्ये स्मोकिंग करायला माणसांना परवानगी नाहीये. थर्ड नंबर व्हॉइस. व्हॉइस म्हणजे काय? आवाज. आपण कितीतरी वेळा कॉलवरती बोलत असतो त्यावेळेस काय बोलतो की तुझा आवाज व्यवस्थित येत नाहीये. तेच वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये कसं कराल? युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. म्हणजे तुझा आवाज तुटक येतो. फोर्थ नंबर अपसेट. अपसेट म्हणजे काय? निराश, चिंतित. भरपूर वेळा आपला मित्र वगैरे अपसेट असतो तर त्याला तुम्ही कसा क्वेश्चन कराल? व्हाय यू आर अपसेट. असे छोटे छोटे एक एक इंग्लिश वर्ड यूज करून जर तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स करायला शिकलात तर तुम्ही लवकर इंग्लिश बोलायला शिकाल. फिफ्थ नंबर रिटर्न म्हणजे परत. तर तुम्ही एखादं वाक्य सपोज व्हाय यू आर रिटर्न म्हणजे तू परत का आलास. रिटर्न म्हणजे काय? परत येणे, परत देणे वगैरे वगैरे. सिक्स नंबर ऑप्शन्स म्हणजे पर्याय. तर आपण काय म्हणतो? ऑप्शन्स म्हणजे पर्याय. म्हणजे सपोज एक एक्झाम्पल यू हॅव मोर ऑप्शन्स म्हणजे काय? तुझ्याकडे भरपूर पर्याय आहेत. 7 नंबर फिजिबल. फिजिबल म्हणजे काय? दिसून येणारा. 8 नंबर इनव्हिजिबल म्हणजे काय? अदृश्य. यापासून देखील तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स तयार करा आणि मला कमेंट्स मध्ये पाठवा. 9 नंबर लोन. हा तर रेग्युलर यूज केला जाणारा शब्द आहे. लोन म्हणजे काय? तर कर्ज. 10 नंबर इंटरफिअर. इंटरफिअर म्हणजे काय? हस्तक्षेप करणे. यू डोंट इंटरफिअर इच अदर. इंटरफेअर म्हणजे काय? हस्तक्षेप करणे. तर तुम्ही दोघे एकमेकांमध्ये इंटरफेअर करू नका. 11th नंबर काय? सोशल. सोशल म्हणजे काय? सामाजिक. 12 नंबर ब्रेन. ब्रेन म्हणजे काय? मेंदू. बऱ्याचदा आपण असं वाक्य वापरतो तुझा जरा मेंदू वापर.
तर तेच इंग्लिश मध्ये काय म्हणणार? यूज युअर ब्रेन. 13 नंबर हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? आरोग्य. 14 नंबर वेल्थ. वेल्थ म्हणजे काय? संपत्ती. आपण यावरती एक मराठी म्हण पाहिलेली आहे, आरोग्य हीच संपत्ती. तेच इंग्लिश मध्ये काय म्हणाल? हेल्थ इज वेल्थ. असे छोटे छोटे इंग्लिश वर्ड यूज करून तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स बनवायला शिका इंग्लिश मध्ये. लवकरच तुम्ही इंग्लिश बोलायला शिकाल. 15 नंबर काय आहे? बीट. बीट म्हणजे काय? मारणे. 16 नंबर काय? सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजे काय? साजरा करणे. आपण बऱ्याचदा म्हणतो की बर्थडे सेलिब्रेट केला, मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तर आपण तेच सेंटेन्स इंग्लिश मध्ये छोट्या छोट्या शब्दांमधनं इंग्लिश सेंटेन्स तयार करायला शिका, तर तुम्हाला लवकर इंग्लिश बोलता येईल. 17 नंबर बर्थडे म्हणजे काय? जन्मदिवस. 18 नंबर रेंट. रेंट म्हणजे काय? भाडे. 19 नंबर इन्सल्ट. इन्सल्ट म्हणजे काय? अपमान करणे. 20 नंबर काय? प्रॉब्लेम. प्रॉब्लेम म्हणजे काय? समस्या. 21 नंबर वेस्ट. वेस्ट म्हणजे काय? वाया घालविणे. 22 नंबर गॅदर. गॅदर म्हणजे काय? गोळा किंवा जमा करणे. 23 नंबर परचेस. परचेस म्हणजे काय? खरेदी करणे. यू परचेस ड्रेस, यू परचेस मोबाईल. असे छोटे छोटे सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. 24 नंबर हॅपन. घडणे. व्हॉट हॅपन? आपण नेहमी विचारतो काय झालं, काय घडलं. 25 नंबर लेंथ. लेंथ मीन्स लांबी, घराची लांबी वगैरे. असे तुम्ही आता एक छोटस सेंटेन्स तयार करून मला कमेंट्स मध्ये कळवा. 26 नंबर विथ. विथ म्हणजे काय? रुंदी. 27 नंबर काय? स्टील. स्टील म्हणजे काय? अजूनही, अद्याप. आपण नेहमी म्हणतो यू स्टील हिअर, म्हणजे तो अजूनही इथेच आहे. 28 नंबर ओन. ओन म्हणजे काय? स्वतःच्या मालकीचे. 29 नंबर रियल. खरे, वास्तविक. रियल. इट्स रियल. आपण म्हणतो हे खरं आहे का? 30 नंबर प्रॉपर. प्रॉपर म्हणजे काय? योग्य, व्यवस्थित. 31 नंबर शुअर. शुअर म्हणजे काय? खात्री. 32 नंबर काय? सेफ. सेफ म्हणजे काय? सुरक्षित. 33 नंबर ड्राय. ड्राय म्हणजे काय? कोरडा, वाळलेला. 34 नंबर काय? वेट. वेट म्हणजे काय? ओला, भिजलेला. 35 नंबर एम्प्टी. एम्प्टी म्हणजे काय? रिकामा. 36 नंबर हाफ. हाफ म्हणजे काय? अर्धा. 37 नंबर होल. होल म्हणजे काय? सर्व, संपूर्ण. 38 नंबर मोर. मोर म्हणजे अधिक, जास्त. 39 नंबर सम. काही. 40 नंबर इच. प्रत्येक. 41 नंबर यूज. वापरलेले. 42 नंबर ओल्ड. जुने. 43 नंबर एझी. सहज, सोपे. 44 नंबर डिफिकल्ट. कठीण, अवघड. 45 नंबर युजफुल. उपयुक्त. 46 नंबर विल. इच्छा. 47 नंबर अवेर. जाणीव असणे. 48 नंबर सच. खूप, जास्त. 49 नंबर इनफ. पुरेसे. 50 नंबर लिमिटेड. मर्यादित. थँक्यू. चला तर मुलांनो, तुम्ही यामध्ये एक तरी सेंटेन्स तयार करून मला पाठवा कमेंट्स मध्ये. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील.
थँक्यू. आणि कंपल्सरी मला एक सेंटेन्स तुम्ही तयार करून कमेंट्स मध्ये जरूर कळवा. थँक्यू.